नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण साडीला फॉल कसा लावायचा आणि तोही घरच्या घरी आणि साध्या मशीनवर. त्यासाठी आपल्याला फॉल घ्यायचा आहे. तो पहिल्यांदा आपल्याला पाण्यात घालायचा आहे, धुवायचा आहे, एक 5 मिनिटं भिजवून द्यायचा आणि त्यानंतर सुकवून आपल्याला इस्त्री करायची आहे. इस्त्री झाल्यानंतर आता फॉल लावायला घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी साडीचा आतला पदर आहे जो आपण खोसतो त्या साईडने आपल्याला खालच्या साईडला 7 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे आणि तिथपासून फॉल लावायचा आहे. आपल्याला फॉलला थोडा 1 इंचाचा फोल्ड करायचा आहे. फॉल लावताना नेहमी अगदी मॅचिंग दोरा घ्या, म्हणजे फॉलचा जो दोरा आहे तो वर दिसणार नाही आहे. आपल्याला असा फॉल ठेवायचा याच्यावर आणि आपल्याला टिप मारायची. टिप मारताना लक्षात घ्या, मोठी टिप द्यायची नाही आपल्याला. 0 नंबर किंवा 1 नंबरची टिप आपण मारायची याला. पाहू शकता अजिबात टिप दिसत नाही आहे, कारण आपण अगदी 0 नंबरची टिप मारलेली आहे आणि दोरा देखील अगदी मॅचिंग आहे. पाहू शकता तुम्ही, अजिबात टीप दिसत नाही आहे. आपण 0 नंबरची टीप मारलेली आहे. तुम्ही 1 नंबरची देखील मारू शकता. त्यानंतर आता मेन काम आहे इथे. जेव्हा आपल्याला घोळका येतो, बरं आपल्याला जेव्हा फॉल लावताना बऱ्याच जणांचा घोळ येतो. घोळ येण्याचं कारण आहे हा जेव्हा पॉईंट आहे, हा कोपरा जेव्हा जास्त ह्या साईडला येतो ना, तेव्हा इकडे आपल्याला घोळ येत असतो. त्यासाठी आपल्याला आहे असं सरळ ठेवायचं आहे, असं उभं धरायचं आहे आणि हा जिथे पण पॉईंट येईल तो असा हे करायचं. तिथे टाचणी तुम्ही लावू शकता. असे इथे टाचणी लावू शकता, म्हणजे हे थोडंसं अर्धा इंच पुढे आले ना तर घोळ येत नाही. पण हा जर अगदी थोडा जरी अर्धा इंच इकडे आला तर हा पूर्ण साडीत फॉल लावताना पुढे घोळ येतो. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आपण थोडंसं पुढं जरी ठेवलं ना तर याला एक चून घेतली तर तो घोळ कमी होतो. पण आपण साडीला चून घेऊ शकत नाही. घोळ येण्याचं हे मुख्य कारण आहे. त्यामुळे हा जो भाग आहे ना, हा जास्ती या साईडला न घेता थोडासा अर्धा इंच आपण इकडे वळवायचा आहे. किंवा मग सेम घेतला तर अगदी परफेक्ट येईन. आपल्याला चून घेण्याची देखील गरज नाही पडणार. तुम्ही अशा थोड्या थोड्या अंतरावर
इथं टाचणी लावू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला टाचणी किंवा पिन लावायची आहे. थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही असं लावून घेतलंस तरी तुम्ही व्यवस्थित फॉल लावणार आहात. आणि त्यानंतर आपल्याला हात शिलाई करायची पूर्ण फॉलला. अशा पद्धतीने आपण सर्व हे टाचणी लावून घेतले आणि 2 पदरी दोरा आपण घेतला आहे. हे पहा, डबल. आणि आता आपण इथे हात शिलाई करणार आहोत. जेव्हा दोरा अगदीच मॅचिंग नसतो तेव्हा तुम्ही सिंगल दोरा घेतला तरीही चालतो. आता हा मॅचिंग आहे त्यामुळे मी डबल घेतला आहे. सिंगल घेतला तरी चालतो. हे पहा, फार लांब पण नाही आणि फार जवळ पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला ही हात शिलाई करायची आणि ही सरळ करायची, अशी तिरकी करायची नाही आपल्याला. तिरकी केली की इथे दोरा अडकतो साईडने, त्याच्यामुळं मग उसवण्याची शक्यता असते. आता थोड्या अंतरानंतर आपल्याला इथे एक गाठ मारायची. परत मागे घ्यायचा एक तो दोरा आणि मागून परत पुढे घ्यायचा. जो आपण पुढच्या बाजूला शिवतो तसं ते मागून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे एक गाठ मारायची. म्हणजे काय होईल, समजा एखाद्या वेळेस जर फॉल हा उसवत असतो बऱ्याचदा, हा तो उसवणार नाहीच आहे, पण समजा उसवला तरी ठराविक अंतरापर्यंतच तो उसवण, कारण इथे आपली गाठ असणार आहे. तसे थोडे थोड्या अंतरावर आपण गाठ द्यायची आहे मध्ये. असा फॉल अजिबात उसवत नाही आणि अगदी व्यवस्थित दिसतो सुद्धा. आता या टोकाला आपल्याला डबल द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अजिबात शिवलेलं सुद्धा दिसत नाही आपल्याला. आता अशाच पद्धतीने आपण पूर्ण फॉल शिवणार आहोत. अशा टाचणी लावल्याने एक फायदा होतो की फॉल अजिबात हलत नाही आणि फॉलला देखील अजिबात खोळ येत नाही, साडीला घोळ येत नाही. तुम्ही दिवसभरात अगदी 20 ते 25 साड्या सहज करू शकणार.
हे पहा, तुम्ही फॉल पाहू शकता, अगदी शेवटपर्यंत कुठेही घोळ वगैरे आलेला नाही आहे. आणि हे पहा, प्लेन दिसतो इथे शेवट देखील. इथे जेव्हा तुमच्या फॉलला घोळ येतो तेव्हा इथे हे पहा, इथे साडी अशी उचलल्या जाते. हे आहे पूर्ण प्लेन. या इथे टोकाला आपल्याला डबल घ्यायचं आहे, 2 वेळा एक टाका मारायचा आहे, म्हणजे इथं उसवणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही सगळं फॉल लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. या साईडने देखील पहा, तुम्हाला कुठेही गोळ दिसणार नाही आहे, अगदी प्लेन. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण फॉल लावलेला आहे. कसं लावायचं तुम्हाला नक्की माहिती असेल, आता सांगितलं आहे मी. आणि लक्षात घ्या, फक्त फॉल लावताना चूक आपली इथे होती स्टार्टला. जेव्हा स्टार्टच तुमची चुकती तेव्हा फॉलला घोळ येतो. म्हणून आपण स्टार्टलाच माप हे अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे. हा फॉल जास्त बाहेरच्या बाजूला जर आला तर इथे घोळ येतो. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. तेव्हा अर्धा इंच थोडा आत घेतला तर आपल्या फॉलमध्ये घोळ येणार नाही. जास्तीत जास्त फक्त आपल्या फॉलला इथे एखादी चून येईल, तर ती चून आपल्याला फॉलमध्ये घेता येते, परंतु जर याच्यात आपल्याला साडीमध्ये चून घेता येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने फॉल लावा, अगदी सोप्या पद्धतीत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.